नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या प्रकरणावरील स्वाध्याय घेऊन येत आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये पूर्ण या प्रकरणावरची स्वाध्याय आपण डिस्कस करणार आहोत. याआधी सुद्धा आपण स्वाध्यायासाठी एक व्हिडिओ टाकला होता, परंतु त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2, 3 अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह केले होते. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्यायामध्ये पूर्ण प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक 6 पर्यंत डिस्कस करणार आहोत. आणि हे यासाठी आवश्यक आहे व्हिडिओ का या पूर्ण स्वाध्यायावरून तुमचं पूर्ण प्रकरण जे काय ते पूर्ण क्लिअर होऊन जाते. जसं आता प्रत्येक आपण योग्य पर्याय हे सुद्धा आपण वाचलेलं आहे. आणि तुम्ही आता तुम्ही जर एक्झामच्या शेवट म्हणजे तुमचा आता एक्झाम आहे, तर या एक्झामच्या जवळजवळ जर आले असेल तर तुमचे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही साहजिकच देऊ शकता. तरी आजचा या व्हिडिओमध्ये तुमचं एक रिव्हिजन होऊन जातील आणि मार्क्ससुद्धा आपण पाहून घेऊया की प्रश्न क्रमांक 1 हे जे योग्य पर्याय निवडा या प्रत्येकी 1 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाईल. त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करा हे सुद्धा किती मार्कासाठी विचारले जातील, तर हे 1 मार्कासाठी विचारले जातील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची आहे. तुम्हाला संकल्पना ओळखायची आहे आणि ती स्पष्ट करायची आहे. हे प्रश्न तुम्हाला जवळजवळ 2 किंवा 4 मार्कासाठी विचारले जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील प्रश्नाची उत्तरे द्या. हे तुम्हाला प्रत्येकी 4 मार्क्ससाठी विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत असाल तर त्याबाबत काय करायचं आहे, सकारण स्पष्ट करायचं आहे. सहमत असाल तर लिहायचं आहे त्याच्यामध्ये की मी या विधानाशी सहमत आहे, त्यानंतर खाली स्पष्टीकरण. आणि जर असहमत असेल तर मी या विधानाशी असहमत आहे. तर हे सुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारले जातील. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हे प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तरे लिहा. हा तुम्हाला प्रत्येकी 8 मार्क्ससाठी विचारले जातील. आणि एक्झाममध्ये 3 क्वेश्चन दिले, 2 तुम्हाला सोडवा लागेल आणि टोटल 16 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन येतील, म्हणजे प्रत्येकी 8. 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला 16 मार्क पडतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आपण ऑलरेडी याबाबतीत व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण आपण हे शेवटची रिव्हिजन घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जाता वेळेस म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्याबरोबर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर साहजिकच सोडवू शकता, क्वेश्चन सेट तुमच्या हातात आल्याबरोबर. प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं एक चांगली मेथड आहे की जे चुकीचे प्रश्न आहेत सर्वप्रथम त्याला काय करायचं, जे बरोबर आहे त्याला राईट करायचं आणि जे चुकीचे आहे त्याला क्रॉस सिस्टम करायची. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, तर ही बरोबर आहे. त्यानंतरचे 5 आपले कोणते चुकीचे आहे. का बरं? कारण की खाली आणखी पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेले आहे. तर संसाधन वाटपाशी संबंधित कोणता पर्याय आहे, तर तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर सर्वप्रथम आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यामुळे तुम्ही फक्त सुद्धा केलं तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाते, कारण की तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. परंतु जर असं एक सिच्युएशन आली की तुम्हाला या पूर्ण म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा नवीन प्रश्न आला तर तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं. तर सर्वप्रथम पाहायचं की कोणते चुकीचे ऑप्शन्स आलेले आहे. जसं आता इथं स्थूल अर्थशास्त्र आला आहे, लगेचच काय करायचं, याचं क्रॉस करून टाकायचं, म्हणजे हा जो ऑप्शन्स आहे हा इथून बाधून जातील. त्यानंतर अर्थमिती हे सुद्धा इथे काय होतील, म्हणजे क्रॉस केल्यानंतर हे आपल्याला म्हणजे यावरून लक्षात येते की कोणतं प्रश्न आपला सॉल्व्ह आहे. तर यामध्ये यापैकी नाही हा सुद्धा एक ऑप्शन आहे, हे सुद्धा आपण म्हणजे हे ऑप्शन जर बरोबर असेल तर ह्या पर्याय ऑलरेडी काय होतील, क्रॉस होऊन जातील. तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर पहिले म्हणजे तुमच्या हातात क्वेश्चन पेपर आला तर तो एनालायसिस करायचा, जास्त वेळसुद्धा लावायचा नाही, परंतु लवकरात लवकर तो प्रश्न सॉल्व्ह करायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. सूक्ष्म अर्थशास्त्र प्रश्न जर नीट वाचला तर तुमच्या लक्षात येतील, कारण की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये नेहमी कन्फ्युजन होते. तर प्रश्न नीट वाचला तुम्ही, थोडासा वेळ म्हणजे जास्त वेळ लागत नाही, फास्ट वाचायचं पण नीट वाचायचा. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रात काय झालेलं आहे, संकल्पना सांगितलेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्न तिथेच क्रॉस केले जाते. का बरं? कारण की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास कशामध्ये करतो आपण, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. सामान्य किंमत पातळी हे सुद्धा क्रॉस करायचे, कारण की सामान्य किंमत पातळी हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर घटक किंमत आहे, बरोबर आहे. घटक किंमत तर हे म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर उत्पादन किंमत हे सुद्धा बरोबर आहे. तर या ऑप्शनमध्ये पहिले चेक करायचं
की या ऑप्शनच्या रिलेटेड ऑप्शन आहे का. तर पहिला ऑप्शन आहे ब आणि क म्हणजे हे ऑप्शन चुकलं. त्यानंतर बकड, ब क आणि ड, यामध्ये ब आला त्यामुळे हे सुद्धा क्रॉस करायचं. त्यानंतर क, आणि ब दिसलं लगेचच क्रॉस करायचं, म्हणजे आपल्याला माहीत पडते कोणते क्वेश्चन्स याच्यामधले चुकलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कड, जसं आपण बघितलेलं आहे घटक किंमत आणि उत्पादन किंमत. तिसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत कोणती. सूक्ष्म अर्थशास्त्र आपण मागील म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं तर कोणती येईल, राशी पद्धत येतील का. राशी पद्धत आपण वैशिष्ट्यामध्ये शिकलो कोणाच्या, स्थूल अर्थशास्त्राच्या. मग राशी पद्धत काय येतील, स्थूल अर्थशास्त्र. हे क्वेश्चन बार बार आपण म्हणजे पाठच होऊन जाते, कारण की या सर्व ऑप्शन्सचा वापर आपण समोरसुद्धा करणार आहोत. समग्र अर्थशास्त्र, समग्र पद्धत म्हणजे समग्र म्हणजे स्थूल म्हणजे समग्र, मॅक्रो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. समग्र पद्धतीचा वापर कशामध्ये केला जातो, मॅक्रोमध्ये म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. हे सुद्धा क्रॉस करायचे, म्हणजे 2 ऑप्शन ऑलरेडी आपले क्रॉस झालेले आहे. त्यानंतर विभाजन पद्धत, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धत वापर केलेला आहे. सर्वसमावेशक पद्धत हे सुद्धा कशामध्ये केलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे यामध्ये फक्त एकच ऑप्शन बरोबर आहे. पण अशी काही सिच्युएशन आली समजा तुमच्याकडे की तुम्ही दोन ऑप्शन तुमच्या लक्षात आहे, परंतु या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे, तर त्यानंतर काय करायचं, खालचे पर्याय पुन्हा एक वेळा आपण काय करायला रिवाईज करायचे. जसं आता कड, आला म्हणजे हा ऑप्शन चुकला, म्हणजे राशी पद्धत आला त्यामुळे हा ऑप्शन काय करायचा तिथेच क्रॉस. त्यानंतर बकड आला, इथं ब आला म्हणजे समग्र पद्धत आली, तर हे सुद्धा क्रॉस करायचं. त्यानंतर विभाजन पद्धत, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात कोणती पद्धत वापरली जाते, विभाजन पद्धत, म्हणजे हे बरोबर आहे. पुन्हा एक वेळा चौथा ऑप्शन चेक करायचा, म्हणजे राशी पद्धत, हे सुद्धा क्रॉस आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येतील, क्रमांक 3. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, स्थूल अर्थशास्त्रात खालील संकल्पनाचा अभ्यास करायचा. आता यामध्ये खालील आता इथं काय आलं, वरतं आपण काय बघितलं होतं, सूक्ष्म अर्थशास्त्र. प्रश्न नीट वाचायचा. म्हणजे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आल्यावर सर्वात पहिले काय करायचं आहे, क्वेश्चन नीट वाचायचा आहे. स्थूल अर्थशास्त्रात खालील संकल्पनाचा अभ्यास करते. आता कोणती संकल्पना, संपूर्ण अर्थव्यवस्था, बरोबर आहे. जसं आपण बघितलेलं आहे की हा जो समग्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणती, फक्त वैयक्तिक किंवा एक पर्टिक्युलर कुटुंब त्या पद्धतीचा आणि मायक्रो लेवल अभ्यास केला जातो. पण तो स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आर्थिक विकास, बरोबर आहे. एकूण पुरवठा, हे सुद्धा बरोबर आहे. उत्पादन किंमत, हे उत्पादन किंमत मात्र कशामध्ये केले जाते, तर हे केले जाते सूक्ष्म अर्थशास्त्रात. ठीक आहे. म्हणजे आता ऑप्शनमध्ये पुन्हा चेक करा, क, हे बरोबर आहे. मग त्यानंतर पुन्हा ऑप्शन चेक करायचे, बकडमध्ये ड आला, हा ड जिथे आला ते क्रॉस करायचे. म्हणजे ड इथे क्रॉस, इथं आला आणि इथे पण आला, त्यामुळे हे 3 ऑप्शन इथेच काय होतील, क्रॉस होऊन जातील आणि प्रश्न उत्तर कोणतं येतील, क. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, सहसंबंध पूर्ण करा. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होते, विभाजन पद्धत, ज्या पद्धतीनं आपण वर्त बघितले होते. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 3 आहे पहिल्या प्रश्नामधला. तर यामध्ये आपण काय बघितले होते, विभाजन पद्धत. तर असे प्रश्न तुम्हाला म्हणजे एक्झाममध्ये कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकते, परंतु हे तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे म्हणून काय केलेलं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये रिपीट क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर सहसंबंध स्पष्ट करामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विभाजन पद्धत होते, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होते, राशी पद्धत. ठीक आहे. आता वरील तुम्ही या प्रश्नावरून वरील 3रा नंबरचा प्रश्न पहा. या प्रश्नावरून तुमच्या लक्षात येते, पहा आता. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होते, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विभाजन पद्धत होते. तर साहजिक आहे विभाजनच्या विरुद्ध कोणती आहे, राशी पद्धत. राशी पद्धत म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि समग्र पद्धत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे झाड, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होतील. सूक्ष्म अर्थशास्त्र आहे वैयक्तिक वर्तणुकीचा अभ्यास करते, बरोबर आहे. आणि स्थूल अर्थशास्त्र हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. आता एक व्यक्ती मी त्या पूर्ण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या प्रकरणामध्ये सांगितले होते की एक मिळून असं पूर्ण काय होते, समग्र तयार होतील. म्हणजे प्रत्येक आता भारतामध्ये एक व्यक्ती म्हणून किती लोकसंख्या, 1 करोड जवळपास 40
म्हणजे 1,40,40,00,000,000पर्यंत भारताची आबादी आहे. तर या लोकसंख्ये मिळून काय झाला, तो एक स्थूल अर्थशास्त्र झाला. म्हणजे त्या लोकांनी जर जो व्यवहार केला जाते पूर्ण भारतामध्ये तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोजले जाते. आणि जो वैयक्तिक राहते किंवा कुटुंबिक राहते तर ते सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे झाड होते, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होते, जंगल. ठीक आहे, तर या ऑप्शनमध्ये काय येतील, जंगल येतील. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया आपण. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होतील, तर इथे म्हणतील किंमत सिद्धांत. त्यानंतर मायक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. तर मायक्रोस म्हणजे काय होतील, मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि मायक्रोस म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सर्वसाधारण समतोल म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि आंशिक समतोल म्हणजे, हे असे सोपे प्रश्न आपल्याला ऑलरेडी आपण 10 वेळा रीड केले तर आपल्याला लक्षात राहते. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणे संकल्पनासहित स्पष्टीकरण करायचे आहे. जसे यामध्ये 3 आपल्याजवळ प्रश्न विचारले गेलेले आहे. यामध्ये कोणतेही नाव विचारले जाते. जसं आता हे प्रत्येकी 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातील. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्न किंवा 2 मार्कासाठी विचारले जाईल. ठीक आहे, तर गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. लक्षात ठेवा की यामध्ये फक्त नावामध्ये चेंजेस राहू शकते. गौरीच्या जागी आशा राहू शकते किंवा एका मुलाचे नाव किंवा दीपक राहू शकते. ठीक आहे, तर या गौरीनं काय केलेलं आहे, एका विशिष्ट फक्त उद्योगातील काय केले, एक वैयक्तिक उत्पन्नाची माहिती केलेली आहे. वैयक्तिक उत्पन्नाची माहिती. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. वैयक्तिक उत्पन्नाची माहिती केली आहे म्हणजेच काय होतील की त्याने काय केलेलं आहे, वैयक्तिक घटकांचा अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. तर ही काय झाली, त्याची संकल्पना झाली. स्पष्टीकरण देण्याचा जर विचार झाला तर काय करायचं आहे की अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाची स्वतंत्रपणे काय करायचं, स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक माहिती गोळा केली. समजा गौरीनं काय केलेली आहे, स्वतःचा एक बिझनेस करायचा. समजा पापडाचा गृहउद्योग सुरू करायचा आहे वैयक्तिक, ठीक आहे, घरगुती. तर तिने काय केलेलं आहे, एक विशिष्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा उत्पन्नाची म्हणजे या उद्योगावर आणखी काही म्हणजे कशा पद्धतीने उत्पन्न गोळा केले जाते तर त्याची माहिती जमा केलेली आहे. बस असं गृहीत धरून आपण काही समजून घेऊया. तर तिला स्वतःचाच एक बिझनेस तयार करायचा होता म्हणून तिने काय केलं, दुसऱ्याच्या एका म्हणजे बिझनेसचा तिची माहिती घेतली, उत्पन्नाची पातळी विचारली आणि अशी माहिती तिने गोळा केली. तर असं समजून आपण काय करायचं, उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा सेकंड आहे, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. ठीक आहे, स्वतः घेण्याचे ठरवले. आता कसं आहे, जे बाजारची रचना आहे आपलीवाली ते मुक्त बाजार रचना आहे. त्यामध्ये कोणीही कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकते. त्यामुळे रमेशने काय केलेले आहे, स्वतःच बिझनेस ठरवलेले आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला रमेश नाव देण्यात आलेले आहे. तर सेम यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं नाव मेन्शन केलं जाते एक्झाममध्ये. तर यामध्ये फक्त सेम उत्तर करायचं आहे की मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. ठीक आहे, हे काय असेल, संकल्पना असेल. स्पष्टीकरण, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे मुक्त बाजारपेठेमध्ये जर एखादा व्यक्ती असेल, त्याला जर उत्पादन करायचं असेल तर तो सक्षम आहे. तो काय करते, स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. कोणीही बिझनेस स्टार्ट करू शकते. जसं आता मी म्हणा किंवा तुम्हीसुद्धा या स्टेजवरून जेव्हा बाहेर गेले तर तुम्हाला जर स्वतःचा म्हणजे बी.कॉम झालं तुमचं किंवा BBA झालं तर त्यानंतर तुम्ही जर स्वतःचा बिझनेस जर स्टार्ट म्हणजे करायचा विचार झाला तर तुम्ही या मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये साहजिकच तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होय. व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधी व्यावसायिक खर्च घ्यावे लागते. म्हणजे आता कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा असेल म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहे समजा, व्यावसायिकला त्या वस्तूची किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधीची व्यावसायिक निर्णय घ्यावे लागते, स्वतःच घ्यावे लागते. आणि या व्यावसायिक निर्णयात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. बस आपल्याला काय करायचं आहे, इथून एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे, शबानाने आपल्या कारखान्यातील
कामगारांना वेतन आणि बँकेच्या कर्जावरील व्याज दिले. शबानाचा एक बिझनेस आहे समजायचा, ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याजवळ फक्त वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं, स्पष्टीकरण करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. आता सर्वप्रथम यामध्ये 3 आपल्याजवळ काय करायचं, राऊंड करायचे. जसं आता शबानाने एक राऊंड करायचा, त्यानंतर कारखाना याला अंडरलाईन करा, त्यानंतर अंडरलाईन करा बँकवरील व्याज, ठीक आहे. आता बँकवरून कर्ज करून शबानानं काय केले, कारखाना तयार केला. कारखाना तयार करून शबानामध्ये म्हणजे कारखाना केला कोणत्या तरी एका प्रोडक्टचा, जे प्रोडक्ट तिथं कारखान्यामध्ये म्हणजे प्रोड्यूस होत आहे, प्रोडक्शन होत आहे त्या गोष्टीचं. तर शबानानं काय केलेलं आहे, त्या कारखान्यामध्ये जे कामगार आहे त्या कामगारांना वेतन दिले कोणतं, आणि ते वेतन दिले का बरं, कारण की त्या कामगाराने त्या कारखान्यामध्ये कार्य केले आणि कार्य केल्यामुळे त्यांना उत्पादन झाले, कोणाला, शबानाला. तर त्या उत्पादनातून त्यांनी विक्री केली आणि त्या पैशातून बँकेतील व्याज दिले. तर याची संकल्पना काय आहे की उत्पादनातील घटकांचे मोबदले देणे, बरोबर आहे. उत्पादन केले, त्या घटकांचा कामगारांना काय केले, मोबदले दिले आणि उरलेल्या पैशांना बँकेतील व्याज दिले. स्पष्टीकरण काय, वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. जसं आता यामधली भूमी कोणती आहे, शबानाने कारखाना स्थापन केला, हे काय झाले, त्या भूमीवर कारखाना स्थापन केला. श्रम म्हणजे कामगार, भांडवल म्हणजे ज्या बँकेकडून त्यांनी काय केले, कर्ज घेतले, आणि संयोजक म्हणजे स्वतः शबाना, ठीक आहे. तर हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादनाच्या प्रक्रियेत सहभागी उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले प्राप्त होतात. खंड कुठून होते, जमिनीवरून खंड होते. वेतन कोणाला दिले जाते, कामगारांना वेतन दिले जाते. व्याज कोणाला दिले जाते, व्याज दिले जाते ज्या कर्जावरून ते म्हणजे जे कारखाना इस्टॅब्लिश झालेला आहे. आणि नफा हा संयोजकाला मिळतो, ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला आहे, हा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाईल. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहे, 4 मार्कासाठी दिलेली आहे, म्हणजे 4च आपल्याला काय करायची आहे, वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहे. पहिला पॉईंट आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे, जे राईट साईडमध्ये तुमच्यासमोर दिलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे किंमत सिद्धांत. एक मिनिट, पहिला आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे, त्यानंतर किंमत सिद्धांत, त्यानंतर आहे आंशिक समतोल, ठीक आहे. आता पहा, यामध्ये 2 तुम्हाला कंपॅरिझन देतो. वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार हे कशाचं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आणि सेम जर तुम्ही याचा जर विचार केला, कशाचा, स्थूल अर्थशास्त्राचा जर विचार केला तर तो झाला समग्र घटकांचा अभ्यास करणे. तर यामधले आपण इथंच डिस्कस करूया की वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे किंमत सिद्धांत आहे. तर यामध्ये कोणता आहे, उत्पन्न सिद्धांत आहे, कोणतं, स्थूल अर्थशास्त्राचा. त्यानंतर आहे आंशिक समतोल, यामध्ये कोणता आहे, यामध्ये आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करणे. त्यानंतर आणखी एक सिमिलरिटी आहे, विरोधार्थी विभाजन पद्धत आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात, तर राशी पद्धत आहे कशामध्ये, स्थूल अर्थशास्त्रात. अभ्यास करण्याची हेच बेस्ट पद्धत आहे की तुम्ही जर दोन जर टॉपिक वाचत असेल तर त्या 2 टॉपिकच्या रिलेट केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असं समजले जाते आणि तुमच्या लवकर लक्षात पण राहते. विनाकारण तुम्हाला ते रट्टा मारायची गरज पडत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय, पहिला तर वैशिष्ट्य तुम्ही पाठ करून ठेवा, लक्षातच राहते. म्हणजे काय आहे, एक तर आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे, त्यानंतर आहे किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विभाजन पद्धत, सिद्धांत तत्वाचा वापर करणे, बाजार रचनेचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे हा जर पॉईंट तुमच्या लक्षात आले का त्या समोरचा तुम्ही टॉपिक लक्षात म्हणजे त्या समोरचं स्पष्टीकरण तुम्ही साहजिकच देता येते. जसा आता पहा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे म्हणजे त्याच्यासमोर काय करायचं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा किंवा वर्तनांचा अभ्यास केला जातो, म्हणजे विशिष्ट एका व्यक्तीचा.
हा जर पॉईंट तुमच्या लक्षात राहिला, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे, तर त्यासमोरचं जे काही विश्लेषण आहे तुम्ही साहजिक देऊ शकता. कसं तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. तुम्ही ॲडिशनल काही ॲड करू शकता. जसं आता सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, एक सिंगल म्हणजे एक कुटुंब संस्था, वैयक्तिक व्यापार, अशा प्रकारच्या घटकांचा वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, म्हणून याला काय म्हटले जाते? किंमत सिद्धांत म्हटले जाते. सिंपल जर तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचे असेल तर पॉईंट लक्षात ठेवा, किंमत सिद्धांत म्हणजे काय. फक्त त्यानंतर काय लिहायचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, म्हणून याला काय म्हटले जाते? किंमत सिद्धांत म्हटले जाते. त्यानंतर आहे आंशिक समतोल. दोन घटकामधील संतुलन म्हणजे समतोल होते, बरोबर आहे. दोन घटकामधले जे आता दोन घटक असेल त्यामध्ये जर आता तुम्ही तराजू बघितले असेल, तराजूचे जर दोन एकदम म्हणजे लेवलनं असेल तर त्याला काय म्हटलं जाते? समतोल होते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे आंशिक समतोल आहे, बरोबर आहे. तर याचा एक्सप्लेनेशन समोर आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलाचे एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते, म्हणून याला आंशिक समतोल म्हणतात. म्हणजे आता समजा हे पूर्ण हा गोल आहे, ठीक आहे. हा गोल आहे म्हणजे हा समग्र अर्थशास्त्र आहे. फक्त यामध्ये एक व्यक्ती, एक उत्पादक घटक, यामध्ये आणखी एक उपभोक्ता आणि एक विशिष्ट उद्योग, कुटुंब संस्था, यामध्ये अशा म्हणजे फक्त एक लिमिटेड एरिया या पूर्ण समग्र अर्थशास्त्राचा त्याने काय केलेला? घेरलेला आहे, फक्त लिमिटेड, म्हणून याला आंशिक समतोल म्हणते. एवढं लक्षात ठेवा की पूर्ण समग्र अर्थव्यवस्थेमध्ये काही भाग फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र घेरतो, त्यामुळे याला आंशिक समतोल म्हटले जाते. तुम्हाला 3 पॉईंट लक्षात झाले. त्यानंतर चौथा पॉईंट पाहूया, विभाजन पद्धत. यामध्ये विभाजन पद्धत आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात, आणि स्थूल अर्थशास्त्रात कोणती आहे? राशी पद्धत. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची विभाजन पद्धत समजून घेऊया, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच ह्या राशी पद्धतीबद्दल सुद्धा आयडिया येऊन जातील. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान म्हणजे वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते. जसं आपण आधीच केलेलं आहे की हे अर्थव्यवस्था आहे, संपूर्ण अर्थव्यवस्था, यामध्ये एक विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट संस्था, विशिष्ट उद्योग अशा प्रकारे विभाजन केलेले आहे. व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो, म्हणूनच याला काय म्हटले जाते? विभाजन पद्धत केली जाते. राशी पद्धत म्हणजे सेम, म्हणजे याच्या विपरीत स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेची जास्तीत जास्त, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, पूर्ण अर्थव्यवस्था यामध्ये काय केले जाते? मोजमाप केले जाते, म्हणून त्याला राशी पद्धत. ते समोर आपण शिकणारच आहोत. त्यानंतर 5वा पॉईंट आहे सीमांत तत्वाचा वापर करणे. तुमचा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला विभाजन पद्धत लक्षात आली का तुम्हाला लगेचच तुमची एक आयडिया येऊन जाते, कोणतं एक काही पॉईंट पाठच करून घ्या. जसं प्रत्येक स्वतंत्र घटकांचा अभ्यास, त्यानंतर तपशीलवार माहिती, पण कशी? वैयक्तिक. आणखी कोणते पॉईंट आहे? एक तर आहे वैयक्तिक कुटुंब, कौटुंबिक संस्था. हे शब्द तुमचे पाठ झाले का तुम्ही बाकी पॉईंट्सचे त्यामध्ये ॲड करून सुद्धा तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व करू शकता. एक तर आहे स्वतंत्रपणे घटकांचा अभ्यास करणे, तपशीलवार वैयक्तिक माहिती, कौटुंबिक संस्था, वैयक्तिक उद्योग. हा या सर्व गोष्टीचा वापर कशामध्ये केला जाते? सूक्ष्म अर्थशास्त्र. सीमांत तत्वाचा वापर करणे. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. आता आपण 4 ऑलरेडी पॉईंट पाठ केलेले आहे, बरोबर, लक्षात आले आपल्या. समजा जर तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलं गेलं तर हे 4 जे पॉईंट आहेत ते कंपल्सरी लिहायचे. त्यानंतर 5वा पॉईंट पाहूया की हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे त्या वस्तूले म्हणतात की एक वाढीव नग, जसं आपण उपयोगितामध्ये शिकलेलं आहोत की एक जर वाढीव नग घेतला तर त्याचा एकूण परिमाणात जो बदल होतो त्याला काय म्हटलं जाते? सीमांत तत्वाचा वापर. म्हणून हे कशामध्ये घेतलेलं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये.
तर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही चार जरी पॉईंट वरचे लिहिले तरी तुम्हाला मार्क्स हे पडते. त्यानंतर आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, पॉईंट लक्षात ठेवा, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. त्यानंतर आहे मर्यादित व्याप्ती. ठीक आहे, हा पॉईंट इतका इझी आहे का तुम्ही साहजिकच लिहू शकता. का बरं? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून, पॉईंट लक्षात ठेवा, नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. तर आता वरच्या ह्या मर्यादित व्याप्तीमध्ये हे जे बाकीचे जे पॉईंट्स दिलेले आहे, हे पॉईंट्स पूर्ण कशाशी संबंधित आहे? स्थूल अर्थशास्त्राची. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी आणि व्यवहार तोल, तेजीमंदी, ह्या पूर्ण जे काही आहे ते स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. आता हा पॉईंट यामध्ये दिला वैशिष्ट्यामध्ये मर्यादित व्याप्ती, तर हा तुमचा इझी होऊन जाते. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. आपण काही आता शिकला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता यामध्ये आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक व्यवस्थेतील कार्यपद्धतीची कल्पना देते. फक्त आपल्याला काय करायचं आहे? 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे कोणते तरी. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती यावरून आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहे त्यावर तुम्ही तुमच्या मते तुम्ही काय लिहू शकता एक्झाममध्ये, हे पण लय महत्त्वाचं आहे. जसं आता स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक व्यवस्थेतील कार्यपद्धतीची कल्पना देते. आता या शब्दातच संपूर्ण वाक्य वटलेलं आहे, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. लगेच चालू करायचं. काय करायचं? लगेचच ॲन्सर शीटमध्ये जर तुम्ही पॉईंट लिहिलं तर लगेच चालू करायचं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते. नंतर पुन्हा ॲड करायचं स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक, ठीक आहे, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे जास्त मोठं, व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलाचे वर्तन समजून घेण्याचे सहाय्य करते. एवढं लक्षात ठेवा, एकूण आर्थिक म्हणतात, ठीक आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय आहे? वैयक्तिक, लिमिटेड. आर्थिक चढउतार, उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र विश्लेषणास याची विश्लेषण करण्यास काय करते? मदत करते. कारण की साहजिकच आहे, आपण जे स्थूल अर्थशास्त्र शिकतो त्यामध्ये आर्थिक विकास झाला किंवा रोजगार झाला, हे काय करते? याचंच विश्लेषण केले जाते. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न जसं आपण आता शिकलेलं आहोत, हे काय आहे? याचे महत्त्व आहे. आपण महत्त्व शिकत आहोत की स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे, ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न काय? स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलेले आहे. तर आता हे तर तुम्ही साहजिकच लिहू शकता ना, कारण की स्थूल अर्थशास्त्राचे आपल्याला काय करायचं आहे? महत्त्व लिहायचे आहे. लगेच पॉईंट टाकायचा राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येत नाही. बस एवढं लिहायचं. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे आर्थिक विकास. सूक्ष्म अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत असते. सर्वप्रथम आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा एकतर आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, त्यासमोर लिहायचा की स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये विश्लेषण करण्यासाठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीचं सर्वात जास्त महत्त्व आहे. लगेच दुसरा पॉईंट घ्यायचा आर्थिक चढउतार. आर्थिक चढउतारामध्ये म्हणजे उत्पन्नातील चढउतार, उत्पादन, रोजगाराची चढउतार इत्यादी कारणे याची सर्व नियंत्रण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची सर्वात जास्त गरज असते. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय
स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं खूप सारं महत्त्व आहे. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणे हे खूप गरजेचं असते. तर ते तुम्ही तुमच्या वैयक्तिक मतानुसार, आता प्रत्येक पॉईंट्सनुसार प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात राहत नाही किंवा आपण पाठ केले तरी तिथे एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर साहजिकच आहे विसरतेच. ठीक आहे, विसरतेच. त्यामुळे तुम्ही त्या पॉईंटवरून सुद्धा तुमच्या मत मांडलं तरी एक्झामवर तुम्हाला गुण देतो, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याला रिलेटेड तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास आपण केलेला आहे की स्थूल आर्थिक प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशात दारिद्र्य, विकास, उत्पन्न सर्व काही याचा काय केलं जाते, अभ्यास केला जाते. हे 4 पॉईंट झाले आपल्या. त्यानंतरचा 5वा पॉईंट पाहूया, अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. कशाची? संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीच्या उत्पादित वस्तू आणि सेवाशी केल्या जातो. जसं आता भारतामध्ये प्रत्येक वर्षी मार्च एंड झाल्यानंतर एप्रिलमध्ये एक बजेट मांडले जाते. जसं आता 2022-23 याची काही आकडेवारी असते. ठीक आहे, आणि लगेच दुसऱ्या वर्षी जसं 2023 आणि 24 हे म्हणजे पुढच्या वेळेस आता जे मार्च एंड होतील तर यावेळेस हा बजेट मांडल्या जातील. तर जो 23-24ला बजेट मांडल्या जाईल, ठीक आहे, तर या बजेटमध्ये या जुने जे मागील वर्षाचं बजेट असते त्याची काय केली जाते, तुलना केली जाते. म्हणजे समजा जर मागील बजेटमध्ये जर इन्कम जर 100 रुपीज असेल तर या वर्षीच्या इन्कम जर 200 असेल तर हा जो डिफरन्स आहे तर या डिफरन्समुळे काय माहीत पडेल की जुन्या यामध्ये 100 रुपये आपली इन्कम झाली होती आणि नवीन याच्यामध्ये 200 इन्कम झाली, म्हणजे प्रॉफिटमध्ये आहे. किती? 100 प्रॉफिटमध्ये आहे. तर यालाच काय म्हटलं जाते, म्हणजे तुलना केली जाते. एका कालावधीतील वस्तू आणि सेवाची तुलना दुसऱ्या कालावधीतील वस्तू आणि सेवांशी केली जाते. ठीक आहे, म्हणजे हे आर्थिक वर्षामध्ये केले जाते. तर हे सुद्धा पण तुम्ही त्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या कामगिरीमध्ये लिहू शकता. अजून दुसरं कोणतं आहे, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेतील कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित असते. हे काही पॉईंट आहे जे तुम्हाला पाठच करावं लागेल. जसं स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणते कोणते असते, एकूण उत्पन्न येते, उत्पादन येते, रोजगार येते आणि सामान्य किंमत पातळी येते. त्यानंतर आहे सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रात रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. आता एक पॉईंट जर तुम्ही लिहिला तर तुमच्या मताने तुम्ही स्वतः काहीतरी वाक्य तयार करू शकता. जसं आता सामान्य रोजगार पातळी आहे तर समोर चालू होऊन जायचं, म्हणजे ॲन्सर शीटमध्ये लिहिणं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामान्य रोजगार पातळी मोजल्या जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते. झालं, या प्रश्नाचं उत्तर इथंच तुमचं कंप्लीट झालं. त्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा सूक्ष्म म्हणजे समग्रलक्षी सिद्धांत. उत्पन्न रोजगार सिद्धांत म्हणजे काय होते की म्हणजे हे काय याची व्याप्ती आहे की स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. बरोबर आहे. तसेच उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपल्या एक पॉईंट तुमच्या लक्षात राहते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याचा काय केला जाते, अभ्यास केला जाते. ठीक आहे. आणि व्यावसायिक बदलाचे सिद्धांत हे उत्पन्न बाजारातील सिद्धांताचा एक भाग आहे, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरा पॉईंट, सर्वसाधारण किंमत पातळी. सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयीचे विश्लेषण करते.
ठीक आहे. तर हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायला लागते फक्त. बाकी मधातला जो काही म्हणजे डाटा आहे तो डाटा थोडासा इम्प्रोवायझेशन केलं तर तुम्ही ते प्रश्न कोणत्याही प्रश्नामध्ये मार्क्स हे कवर केले जाते. कारण की एक्झॅक्ट तो डाटा जशाचा तसा फीड करणे हे तर म्हणजे एकतर त्याला रट्टा मारावा लागेल, ते लक्षात ठेवावं लागेल. पण एक्झामचं जो प्रेशर राहते त्या प्रेशरमध्ये ते पूर्ण रट्टा हा विसरून जाते. त्यामुळं कोणताही प्रश्न सॉल्व करताना हे अंडरस्टँडिंग होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नाला अंडरस्टँड करत नाही, समजून घेत नाही त्याला पॉईंट्सले, तर तोपर्यंत तुम्ही त्या पॉईंट्स तुम्ही त्या एक्झाममध्ये लिहू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदी निर्माण होणाऱ्या समस्येमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण ठरतो. ठीक आहे. सर्वसाधारण किंमत पातळी या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरते. आर्थिक वृत्ती व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. हा पॉईंट लिहिला लगेच समोर घ्यायचा की स्थूल अर्थशास्त्रामध्ये विकसित आणि विकसनशील देशाच्या आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक वाढ व विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. दॅट्स इट. बस तेवढंच तुमच्या लक्षात राहते की आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. लगेच चालू करायचं की अर्थशास्त्रामध्ये विकसित आणि विकसनशील देशात आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश केला जातो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य याची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. एकतर काय केले जाते, विकसित आणि विकसनशील देशाचे आर्थिक वृद्धीचा सिद्धांताचा समावेश केला जाते आणि लगेचच दुसरं काय, अल्पविकसित म्हणजे कमी विकसित आणि दारिद्र्य याची कारणे लिहिले जाते, का बरं दारिद्र्य आहे तर, व त्याचे कार्यपद्धतीचे काय केले जाते, स्पष्टीकरण दिले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग हे वाढवण्याची व्यूहरचनासुद्धा समग्र अर्थशास्त्रामध्ये दिल्या जाते, म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. तर स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत असते. ठीक आहे. तर या गोष्टीशी संबंधित असते. तर आपली व्याप्ती संपलेली आहे. त्यानंतर तिसरा पाहूया आपण. खालील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत असाल तर त्याबाबत तुम्हाला सकारात्मक स्पष्ट करायची आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. आपण आतापर्यंत शिकलो, तुमच्या थोडं तरी आयडिया येतील की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हे मर्यादित आहे की अमर्यादित आहे. कारण की हा पूर्ण अर्थव्यवस्था, या पूर्ण व्यवस्थेमध्ये फक्त आंशिक समतोलाने म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र काय, आंशिक समतोल आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर ते कसं आहे, तो सर्वसाधारण संपूर्ण समतोल आहे. आंशिक समतोल म्हणजे काय होते, पूर्ण अर्थव्यवस्थेचा एक छोटासा भाग त्याने काय केलेला आहे, घेरलेला आहे, तर त्याला म्हटले जाते आंशिक समतोल. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्यादित नसून मर्यादित आहे. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं. आता ह्या विधानाशी मी असहमत आहे. का बरं असहमत आहे, कारण इथे काय केलेला प्रश्न जर तुम्ही नीट वाचणार, सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या जागी स्थूल अर्थशास्त्रसुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. इथे जर स्थूल अर्थशास्त्र आलं तर हे विधान बरोबर येते, एवढं लक्षात ठेवा. इथं फक्त एका शब्दाचा फरक आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे, तर या विधानाशी तुम्ही सहमत राहाल. स्थूल अर्थशास्त्र आलं तर, सूक्ष्म अर्थशास्त्र आलं तर त्या विधानाशी तुम्ही असहमत आहे. ओके. किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकते, कसं आहे, एक्झामवर किंवा जे प्रश्नपत्रिका काढणार आहे ते थोडेसे तुम्हाला ट्रिकी करू शकतात. जसं आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाठ्यपुस्तकामध्ये अमर्यादित दाखवलेली आहे, तर हे विधान काय आहे, असहमत आहे. बरोबर आहे. पण जर तुमचं वाक्यामध्ये इम्प्रोवायझेशन झालं त्या प्रश्नामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं जर आलं तर या विधानाशी तुम्ही सहमत आहे. तुमच्या लक्षात येतं का मी काय बोलतो होतं. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जर मर्यादित म्हटलं तर सहमत करायचं. अमर्यादित म्हणजे काय होते, की तिला कशीच मर्यादा नाही आहे, ते अनलिमिटेड आहे, त्याला म्हणतात अमर्यादित. मर्यादित म्हणजे लिमिटेड. जसं सूक्ष्म अर्थशास्त्र हे कसं आहे, लिमिटेड आहे. ठीक आहे. लिमिटेड. ओके. आणि स्थूल अर्थशास्त्र हा अनलिमिटेड आहे.
त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र अमर्यादित, सूक्ष्म अर्थशास्त्र मर्यादित किंवा इथं सूक्ष्म अर्थशास्त्र अमर्यादित आहे हे जर वाक्य आलं तर सरळ असहमत आहे करा. एवढं आता तुम्हाला मी समजून सांगितलं, तुम्हाला समजलंच आहे. ठीक आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. आणि दुसरं वाक्य जर लिहायचं असलं तर स्थूल अर्थशास्त्राची याच जागी जर स्थूल अर्थशास्त्र आलं तर त्याची अमर्यादित. कारण काय आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत, सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. शिवाय सूक्ष्म अर्थशास्त्रात या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संबंधित समग्र परिणामाचा अभ्यास केला जात नाही. जसं मी आताच तुम्हाला सांगितले, समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास कशामध्ये केला जातो, म्हणजे यामध्ये बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता इत्यादी राष्ट्रीय पातळीचा अभ्यास म्हणजे समस्याचा अभ्यास हे कशामध्ये केला जाते, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हे अमर्यादित नाही. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. 4 पॉईंटसाठी हा प्रश्न मार्क्ससाठी हा प्रश्न विचारले जाते. त्यानंतरचा सेकंड आहे, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला. आता पुन्हा तुम्हाला एक ट्रिक क्वेश्चन विचारला, प्रश्न नीट वाचला तुमच्या लक्षात येईल. स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो का, नाही. त्यामध्ये समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. तर इथे जर सूक्ष्म अर्थशास्त्र आलं, ठीक आहे, पुन्हा एक वेळा सांगा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो, तर ते वाक्य बरोबर राहते. त्यामुळे त्यावेळेस काय लिहायचं आहे, काय मी या विधानाशी मी सहमत आहे. परंतु आता हे जे क्वेश्चन आहे यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, कारण स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रे, समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो. वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास जर केला जाते तर ते सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक घटकांचा किंवा वर्तनाचा अभ्यास केला जातो. ओके, एवढं लक्षात आलं तुमचं. लगेच तिसरा प्रश्न पाहूया. स्थूल अर्थशास्त्रात सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. बरोबर आहे, मी या विधानाशी सहमत आहे. का बरं, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास करते. त्यामध्ये एक विशिष्ट उद्योग संस्था, कौटुंबिक संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र आता हे कशाचं कारण दाखवलं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होते, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. पण आता तुम्ही 10 वेळा आपण याच गोष्टीचा वाचत राहिला तुम्हाला जास्त म्हणजे रीड करायचं काम नाही पडत किंवा रट्टा मारायचं काम नाही पडत. तुमच्या असंच लक्षात येते की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होते आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होते. त्यानंतर चौथा पाहूया, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर केला. या विभाजन पद्धत हे कशामध्ये वापरले जाते, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धत. हे पाठच करा. स्थूल म्हणजे राशी, सूक्ष्म म्हणजे विभाजन. व्हिडिओ थोडा मोठा होता आहे, परंतु तुम्ही जर कंटिन्यूअस जर पाहाल तर या व्हिडिओमध्ये म्हणजे 1-1.5 तासाच्या व्हिडिओमध्ये तुमचा पूर्ण त्या प्रकरणावरची डाऊट्स क्लिअर होऊन जाते. तर मी या विधानाशी सहमत आहे. ठीक आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो, कारण सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेची लहानात लहान वैयक्तिक घटकांचे विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, सूक्ष्म अर्थशास्त्र उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर हे विधान चुकीचं आहे, तर मी या विधानाशी असहमत आहे. कारण आहे उत्पन्न सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्रात वापरले जाते. ओके, तर मी यासाठी स्थूल आणि सूक्ष्म तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो की तुमच्या हे पॉईंट लक्षात राहते. जसं आता उत्पन्न सिद्धांत हे कशाचं आहे, स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, मग त्यासाठी मी तुम्हाला हे रिपीट स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे सांगतो. ठीक आहे, आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं तर यामध्ये किंमत सिद्धांत येते.
तर सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पन्न सिद्धांताचा वापर केला जात नाही. कारण असं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक घटकांचा व वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते, जसं आपण आता सांगितलेलं आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांचा अभ्यास केला जातो. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित असते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाशी चढ उतार, व्यापारचक्र, तेजी मंदी यासारख्या बदलांचे स्पष्टीकरण करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न सिद्धांताचा वापर केला जाते, ना की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा वापर केला जाते? किंमत. ठीक आहे. सूक्ष्म म्हणजे किंमत. आणि स्थूल म्हटलं तर काय म्हणते त्याला? उत्पन्न. वरती काय शिकलं आपण? स्थूल म्हटलं तर विभाजन पद्धत आणि स्थूल म्हटलं तर काय? तर राशी पद्धत. त्यानंतरचा शेवटचा सविस्तर प्रश्न विचार, हा तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारले जातील. यामध्ये एक तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, प्रश्न कसा विचारले जाते? सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व व वैशिष्ट्य स्पष्ट करा, किंवा महत्त्व व व्याप्ती, किंवा वैशिष्ट्ये व व्याप्ती, असे 4 पॉईंट तुम्हाला सॉल्व करायचे आहे. किंवा तुम्हाला जर महत्त्वच विचारले तर याचे पूर्ण 7 पॉईंट तुम्हाला सॉल्व करावं लागेल. महत्त्व आहे, एकतर आहे किंमत निर्धारण, त्यानंतर आहे मुक्त बाजार व्यवस्था, त्यानंतर आहे विदेशी व्यापार, आर्थिक प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय, शासनात उपयुक्त आणि कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा आधार. किंमत निर्धारण वरतच बघितलेलं आपण. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे किंमत होते आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे उत्पन्न. तर किंमत निर्धारण म्हणजे काय होते? विविध वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती यामध्ये स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. दुसरा पॉईंट आहे मुक्त बाजार व्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्रात मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनात कोणते उत्पादन करावे, कसे करावे, किती उत्पादन करावे याबाबत आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जाते. यात शासन आणि इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नव्हतो. जे आपण वरून प्रश्न क्रमांक 3 मधला तिसरा पॉईंट शिकलो होतो. रमेशने एक आपला काय केलेला आहे? त्याने काय केलेलं आहे? एक निर्णय घेतलेला आहे. हे बघा, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. तर हे कशाचं आहे? मुक्त बाजार व्यवस्था. हे आपण आधी याबाबत आपण माहिती घेतलेली आहे, तर तुमच्या हे लक्षात राहते. त्यानंतर आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्रात जे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही 2 देशांच्या चलन विनिमय दराशी निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे यासारख्या विदेशी व्यापाराची विविध पैलूचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. आता ॲक्च्युअलमध्ये विदेशी व्यापार हा कशाचा पॉईंट आहे? हा आहे स्थूल अर्थशास्त्राचा भाग. जसं सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? जकात शुल्क, छोटी म्हणजे जकात शुल्क. ठीक आहे. व्यापार तर विदेशी व्यापार हा कशाचा आहे? स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. परंतु जे छोटे जे कार्य असते ते कशामध्ये येते? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येते. जकात शुल्क झालं, वस्तूवरील परिणाम झालं, कोणत्याही 2 देशातील चलनाचा विनिमय दर झाला, तसं त्याला विनिमय दर झाला, हे कशामध्ये आला? आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासंबंधी विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यात काय केले जाते? मदत केली जाते. चौथा पॉईंट आहे आर्थिक प्रारूपाची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्रात सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीची आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान या अर्थव्यवस्थेतनी केले जाते. तर हे आपण काय शिकवत आहोत? सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे? आपण याआधी कोणते महत्त्व शिकलो? स्थूल अर्थशास्त्राचे. ठीक आहे. हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आहे. त्यानंतरचा 5वा पॉईंट आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र आर्थिक सिद्धांत मदत करतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे आर्थिक सिद्धांत आहे ते कशाला मदत करतात? व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, लक्षात ठेवा, उत्पादन काढलेलं आहे, उत्पादन खर्च, त्या उत्पादनाला किती खर्च आला त्याची निश्चिती, वस्तूची किंमत म्हणजे ते उत्पादन, आता समजा एक उत्पादन झालं 100 रुपये, त्याला उत्पादनाला खर्च लागला आणि ते उत्पादनात
त्यानंतर मग त्याला प्रॉफिट किती ठेवते, ठीक आहे. महत्तम उत्पादन आणि नफा. आता नफा पकडा त्याचे 50 रुपये, ठीक आहे. याला उत्पादनाला किती लागले, 50 लागले. किंमत निश्चिती करायची असेल तर त्याची किंमत निश्चिती किती होतील, 150 होतील. का बरं, कारण की 50 त्याने काय केलेलं आहे, नफा केलेला आहे. म्हणजे व्यावसायिक निर्णय करण्यासाठी कोणतं कार्य करते, सूक्ष्म अर्थशास्त्र काम करते. स्थूल अर्थशास्त्र करते का, नाही करत. तर हेच आहे. पहिले काय करते, खर्चाची किंमत, म्हणजे त्या प्रोडक्ट बनवण्यासाठी किती खर्च लागला, 100 लागला. आणि नफा म्हटलं तर किती होईल, 50 होईल. तर मग त्याची ओरिजिनल किंमत किती होईल, 150 होईल. जे निश्चित करण्याचं काम कोण करते, सूक्ष्म अर्थशास्त्र करते. त्यानंतर आहे शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारखे आर्थिक घटका धोरणाशी आखणी करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूल म्हणजे मोठा. मोठ्यामध्ये काय असते, हे झाली स्थूल अर्थशास्त्र, आणि यामध्ये काय झाले, छोटे छोटे म्हणजे काय असते, सूक्ष्म अर्थशास्त्र. तर या संपूर्ण प्रत्येक व्यक्तीची इन्कम, प्रत्येक कुटुंब संस्थेची इन्कम हे एकत्रित कशामध्ये मोजले जाते, स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र. परंतु प्रत्येकी एक एक व्यक्तीचं जर इन्कम आणि सोर्सेस जर अभ्यास केला तर याच्यासाठी उपयुक्त काय ठरते, तर यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. स्थूल अर्थशास्त्राचं काम करणार नाही ना. आता समजा जर तुम्ही टॅक्स कोणाजवळ देता, सरकार देतात. पण कसा एक इन्कम तुम्ही टॅक्स प्रत्येक व्यक्ती भरत नाही. आपण काय करतो, एखादी वस्तू घेतो, त्या थ्रू आपण काय करतो, सरकारला टॅक्स देतो. आणि सरकार हे काय, स्थूल अर्थशास्त्र आहे. तर आपण एक एक करून काय करते, हे आर्थिक धोरणास मदत करते. एक एक व्यक्ती काय करतो, आपला पैसा सरकारजवळ इनडायरेक्टली पोहोचवतो. म्हणजेच काय करते, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आहे आणि हे सरकारसाठी उपयुक्त आहे. सरकारी कर धोरण झाले, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे इन्कम टॅक्स आहे ते सरकारजवळ चालले. आपण डायरेक्ट चाललो का, सरकारजवळ नाही चाललो. तर हे शासनास मदत करते कोणतं, सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर आहे 7वा पॉईंट, कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांचा पर्याय वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास केला जातो. आता प्रत्येक व्यक्ती जर आपण म्हणजे आता प्रत्येक व्यक्ती काय करत आहे, आता सध्या कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्टेजवर समोर चाललेला आहे, काही ना काही करण्याची इच्छा आहे. आता प्रत्येक व्यक्तीने जर आपण चांगलं बनण्याची इच्छा केली किंवा तो मेहनत करून जर तुम्ही जर अभ्यास करसाल, मेहनत करून जर तुम्ही पास होसाल, तर समोर जाऊन तुम्हाला काय होतील, त्याचा बेनिफिट होईल. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर कशासाठी केला जाते, स्थूल अर्थशास्त्रासाठी. म्हणून इथे म्हटलेलं आहे की महत्त्वाचं काय, समाजाचं महत्तम कल्याण कशा पद्धतीने केले जाते, एक सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे. तुम्ही एका वर्गामध्ये 10 जण असेल तर प्रत्येक व्यक्तीनं आपण पास होता, आपल्याला चांगले स्कोरिंग करायचे, आपल्याला चांगले मार्क्स पडायचे. तर प्रत्येक व्यक्तीने जर मार्क्स केले तर त्या क्लासमधला काय होतील, रिझल्ट हा पॉझिटिव्ह निघेल. 10 पैकी 10 पास झाले तर त्या क्लासचा रिझल्ट काय येतील, 100% येतील. बरोबर आहे. तर 100%च म्हणजे हे काय होतील, महत्तम कल्याण असतील. तसंच देशाचं असते. प्रत्येक व्यक्तीने जर कमवण्याची आणि अर्थव्यवस्थेची पुढं ढकलण्याचे जर कार्य केले तर त्या अर्थव्यवस्थेचा सुद्धा विकास होतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्राचा पाया आहे. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांच्या पर्याय वापरून समाजाचे महत्तम कल्याण साधता येते. त्यासाठी कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्य स्पष्ट करा. सर्वप्रथम तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे आणि त्यानंतर वैशिष्ट्य स्पष्ट करायचे. हा तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारले जातील. ठीक आहे. तर स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे, एखादी व्याख्या टाकून द्यायची, प्रोफेसर कोणतं म्हणजे अर्थशास्त्रज्ञाची, म्हणजे तुमचा जो इम्पॅक्ट आहे एक्झामवर तो चांगला पडते. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी एक अर्थव्यवस्था एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर, व्याज पातळी, हे उदाहरण त्यामध्ये टाकायचे. म्हणजे आपल्याला लक्षात राहते, आपण 10 वेळा वाचलेलं राहते, त्यामुळं हे पॉईंट टाकलं तर तेच त्याची काय असतील, संकल्पना असते. आणि व्याख्या म्हटलं तर एक सोपी व्याख्या आहे प्रोफेसर हॅन्सिन्सची. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्याच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. ओके, हे झालं स्पष्टीकरण, काय झालं, संकल्पना झाली. त्यानंतर त्याची वैशिष्ट्य, समग्र घटकांचा अभ्यास करणे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी,
आणि व्यापार चक्र. उत्पन्न सिद्धांत आणि सूक्ष्म अर्थशास्त्रात किंमत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित असते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी या कारणाने व बदलाने स्पष्टीकरण करते. उत्पन्न पद्धती. उत्पन्न हा मेन मोटिव्ह आहे. उत्पन्नाशी रिलेटेड स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी आणि पुरवठ्याशी संबंधित असते. बस एवढं पॉईंट आपल्याला लिहायचं आहे, तिथं मार्क्स कव्हर होतील. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करणे. तिथं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कसे आहे आंशिक. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तणुकीशी संबंधित असते. आणि त्यानंतर चौथा पॉईंट आहे परस्परावलंबन. तर स्थूल विशेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, हे पॉईंट कंपल्सरी आहे. प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर रिपीट आलेलं आहे. का बरं? कारण की स्थूल अर्थशास्त्राचा मेन पॉईंटच ते आहे उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, रोजगार. कारण की हे पूर्ण देशाची एक म्हणजे आधारशिला आहे. रोजगार निर्मिती करणे, गुंतवणूक आणणे, उत्पादन वाढवणे, उत्पन्न करणे. त्याच्यामुळे हे पॉईंट आपल्या प्रत्येक पॉईंटमध्ये रिपीट केले तरी चालते. या किंमत पातळी यांच्या संबंधी आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात येते. म्हणजे एकावर लंबन म्हणजे एक असते. आता कसं लक्षात असते याचं आपण उदाहरण घेऊया. जसं आता उत्पन्न कशामुळे होते? उत्पादनमुळे. ठीक आहे. उत्पन्न कशामुळे होते? उत्पादन कशामुळे होते? व्यक्ती तिथं श्रम काम करणारवाले. काम कोणाला मिळते? रोजगारवाल्याला. ठीक आहे. ज्याला रोजगार मिळाला तो तिथे काम करते आणि त्यानुसार तो उत्पादन करते. उत्पादनातून उत्पन्न मिळते. आता उत्पन्न जेवढं जास्त होत असलं तर त्या जिथे उत्पन्न होत आहे तो आणखी उत्पन्न करण्यासाठी तत्पर असतो. म्हणून तो काय करतो? पुन्हा गुंतवणूक करतो. गुंतवणूक म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून गुंतवणूक करणे. व्यक्तीकडून किंवा एखाद्या बँकेकडून कर्ज घेऊन तो आणखी उत्पादन वाढवण्यास तयार राहतो. उत्पादन वाढवलं तर काय होतील? आपोआपच उत्पन्न वाढते. उत्पादन वाढलं की उत्पन्न वाढतील. आणखी उत्पादन वाढण्यासाठी मग रोजगाराची म्हणजे श्रमाची गरज असते. मग त्यामुळे काय वाढतील? रोजगारसुद्धा वाढतील. तर हे काय झालं? एक व्यापार चक्र आहे. ठीक आहे. उत्पादन वाढलं तर उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढलं तर आणखी व्यापार वाढतो. व्यापार वाढले का गुंतवणूक वाढते. गुंतवणूक वाढली का रोजगारसुद्धा वाढते. तर हे एकामेकावर काय आहे? ते परस्परावलंबन आहे. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं आता मला समजू शकतो. त्यानंतरचा पाचवा पॉईंट पाहूया आपण. पाचवा पॉईंट आहे राशी पद्धती. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणती आहे? विभाजन पद्धती. तर हे यासाठी मी तुम्हाला कंपॅरिझन सांगतो की तुमच्या हे पॉईंट लक्षात राहते. ठीक आहे. हे त्याचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. हे सोपी आहे. ठीक आहे. हा पॉईंट तुमच्या लक्षातच राहते. ठीक आहे. प्रोफेसर बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय आहे. आपण वरील एक रिकामी जागा होती त्यामध्ये सुद्धा आपण यामध्ये डिस्कस केलं होतं. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होते? झाड होते. बरोबर आहे. आणि जंगल म्हणजे काय होते? समुच्चय होते. तर जंगलचा हा जो काही भाग आहे हा स्थूल अर्थशास्त्र काय करते? इंडिकेट करते याच्या बाबतीत. त्यानंतर आहे 6वा पॉईंट वृद्धीचे प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकसित विविध घटकांचा सहभागाचा अभ्यास केला जातो. ज्याप्रमाणे आधी आपण डिस्कशन केलेलं आहे. सर्वप्रथम काय केलेलं तर आपण उत्पादन घेतलं होतं. उत्पादनानंतर मग उत्पन्नानंतर मग आपोआप उत्पन्न वाढवलं का आपण काय करतो? गुंतवणुकीत वाढ करतो. जसं गुंतवणुकीत वाढ झाला तसंच रोजगारात वापर होतो. आणि सर्वात शेवटची स्टेज काय आहे? आर्थिक वृद्धी. आणि त्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी होते. तसे हेच स्थूल अर्थशास्त्र काय सर्वात महत्त्वाचं असते की आर्थिक वृद्धी होते. त्यानंतर आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीची उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांची किमतीची सरासरी होय. आणि 8वा पॉईंट आहे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्याच्या धोरणाची चर्चा करणारे शास्त्र होय. कशाची? आर्थिक समस्या. तर हे असे जे व्याख्या आहे हे जर तुम्ही एक्झाममध्ये
ॲन्सर शीटमध्ये जर टाकसान तर तुमच्या व्याख्यानं एक वेगळं इम्प्रेशन पडते. त्यामुळे सिम्पलशा व्याख्या असते, फक्त आपल्याला काय वाटते थोडे डिफिकल्ट वाटते, पण तसं काही डिफिकल्ट वाटू देऊ नका. ह्या व्याख्या खूप इझी राहत असतात आणि एक वन लाईनर व्याख्या असते, म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत लिहित आहे त्याच्यापेक्षा तर सोपीच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव लिहायचं आहे. जसं लॉर्ड केन्स. या लॉर्ड केन्स काय म्हणते, अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, एवढं तर तुमच्या माहीतच राहते. स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्याच्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. सिंपल आहे. काय आहे स्थूल अर्थशास्त्र? आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र होय. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण. भाववाढ नियंत्रण कसं केलं जाते माहिती आहे का तुम्हाला? एक सिंपलचं उदाहरण देतो. आता काय होते, जेव्हा मार्केटमध्ये भाव वाढ होते, म्हणजे चलन वाढ होते आणि महागाई वाढली, समजा महागानं जर कोणत्या वस्तू विकत घेतल्या जाते, तर बँक काय करते, त्याच्यापासून जो रेपो रेट आहे त्यामध्ये वाढ करून टाकते. त्यामुळे रेपो रेट वाढल्यानंतर RBI काय करते, आपला रेपो रेट वाढल्यामुळे बँकेला जो कर्ज ज्या रेटनं RBI देते, ठीक आहे, सपोज करा स्टेट बँकले काय करते, RBI कर्ज देते. जर जास्त कराने जर RBIनं स्टेट बँकेला कर्ज दिले तर साहजिकच आहे स्टेट बँक काय करतील, म्हणजे समोरच्या व्यक्तीला, म्हणजे सामान्य आपल्यासारख्या व्यक्तीला सुद्धा जास्त रेटनं कर्ज देतील. तर कोणताच व्यक्ती तो कर्ज म्हणजे घेण्यास तो थोडासा मागं पुढं पाहतो. त्यामुळे ते कर्ज जर घेतला नाही तर त्या मार्केटमधलं जे पैसा आहे तो येत नाही. पैसा आला नाही तर भाववाढ नियंत्रण केले जाते. ठीक आहे, ते याला म्हटलं जाते भाववाढ नियंत्रण. ठीक आहे. आणि रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेतील मंदीतून बाहेर काढणे इत्यादी करते. आपण रोजगार निर्मितीबाबत आधीच शिकलेलो आहोत आणि माहितीसुद्धा घेतलेली आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आतापर्यंत आवडला असेल तर मित्रांनो, तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा.